पिंजरा पिंजरा रे। वीर, माझ्या मुलीला घरी परत आणले, तुझे उपकार मी कधीही विसरणार नाही. काकू, यात माझं काहीच कर्तृत्व नाहीये. तुम्हाला कौतुक करायचं असेल तर आनंदीचं करा. हिने वेळीच मला फोन करून सगळं सांगितलं म्हणून मला नारायणी सापडू शकली. काय? बरं अक्का, आता आपण चालायचं का? नाही, खूप उशीर झालाय. आपल्याला तिकडे हॉस्पिटलमध्ये वेळेत पोहोचलं पाहिजे ना. हो हो, या सगळ्यात काकांची तब्येत विचारायचंच राहून गेलं. कशी आहे त्यांची तब्येत? आता काळजी करायची काही गरज नाहीये, स्थिरावलेत ते. काकू, मी येऊ तुमच्या बरोबर आता? तू एक काम कर ना, उद्या सकाळी जमलं तर आमच्या बरोबर ये. ठीक आहे? ठीक आहे. मला काय झालं तर तिला सांभाळशील ना गुरु? दादा, हे बघ, तुला काही होणार नाहीये. अरे मी आहे ना. आणि आनंदीची काळजी पण करू नकोस, कळलं? तू आराम कर. आनंदी, मला म्हणजे मी आणि तू आपण दोघांनी नारायणीला या सगळ्यातून बाहेर काढायला पाहिजे. हा, आपण या विषयावर नंतर बोलूयात. लय रात झाली, तुम्ही जा. समजा कसं व्यवस्थित झालं ना? काही व्यवस्थित झालेलं नाहीये. त्या वीरदादांना जे काही बोलायचं होतं ते तर ते बोललेच नाही. आणि तू त्यांना हाकलून का दिलंस? म्या कुठं हाकललं त्यांना? म्या फक्त त्यांना एवढं सांगितलं की तुम्ही जा, लय रात झाली ना. अगं आनंदी, येडी आहेस का तू? तुला कळत कसं नाहीये? त्यांना हे सांगायचं होतं की त्यांना तू आवडतेस. बाबा, प्लीज डोळे उघडा. बाबा, मी आहे तुमची नारायणी. आलीस तू? आलीस बेटा? मी तुझी कधीची वाट पाहतो बेटा. कशी आहेस तू आनंदी? हा, कशी आहेस? नारायणी त्यांचे बाबा आहेत ना, त्यांच्या चौकशीसाठी फोन केला होता. कसे आहेत ते? दादाची तब्येत ठीक आहे आता. मी येऊ का तिकडे? मला बी भेटायचंय त्यांना. नाही, आता तरी नको. मी फोन करेन तेव्हा तू आणि पंढरी आहे. पंढरीला माहिती आहे हॉस्पिटल. ठीक आहे. अक्काच्या पोरीशी याचं लगीन लावून देण्यासाठी आम्ही काय पण करू, कुठल्याही थराला जाऊ. नाही पण तात्या साहेब, ती आत्ती तुमच्या संग सोयरी करीन का? नाही, ते अशी तशी मान्य करणार नाही. यासाठी आम्हाला एखादा शेलार हाताशी धरावं लागेल. आणि त्यांच्या बाबांवर जीव लावणारी लय माणसं आहेत या वाड्यात. लय माणसं आहेत. त्यांना वाचव. त्यांची समधी ना माझ्यावर टाक. त्यांना वाचव.